नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे एक असं आंदोलन ज्यामध्ये पोलीस गोळीबारात एक चिमणीचा बळी गेला म्हणून लोकांनी तिची अंत्ययात्रा काढली आणि त्यानंतर जे आंदोलन पेटलं तर त्याच्यामध्ये 103 लोक गोळीबारामध्ये मारले गेलेत. हा विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत राहा. पाहत राहा गाळीव इतिहास. जे आपल्याला नवीन जोडले असतील त्यांना विनंती की सबस्क्राईब करा, आपल्या सूचना मांडा. त्यानुसार आज 2026 या भारतामध्ये रोज कुठल्या ना कुठल्या प्रकारची आंदोलनं चालू आहेत. आपण दिल्लीच्या आंदोलनामध्ये लाठीमार वगैरे पाहिलं, मात्र अशी काही आंदोलनं इथं भारतामध्ये आढळून आली आहेत की त्याच्यामध्ये फार भयानक अशा प्रकारचा हानी गोळीबार झालेला आपल्याला दिसतोय. आपण या ठिकाणी आज जी चर्चा करतोय तर ते आहे गुजरातमध्ये 1974 साली झालेल्या आंदोलनाची. एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेसमध्ये खानावळीमध्ये तिथले भाव 20% वाढवले दर त्यांचे, आणि म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बैठक घेऊन आंदोलन पुकारलं. अगोदरच बाहेर खाद्यतेल असेल, साखर असेल, याची महागाई वाढलेली होती आणि म्हणून सर्वांचा त्याला पाठिंबा वाढायला लागला. आणि त्यातूनच नवनिर्माण समिती, रोटी रामखान त्याला म्हटलं जातं, ही तयार झाली. आंदोलन आता वाढायला लागलं. आता आंदोलनाचा एक टप्पा मी सांगतोय, सविस्तर आंदोलन खूप मोठं आहे. तर त्या टप्प्यातलं फक्त आपण चिमणीपुरता आज विषय घेतोय. आणखी 2-3 टप्पे आपल्याला पुढे दुसऱ्या एखाद्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे. तर त्याच्यानुसार हा जर आपण ज्यावेळेस पाहतो, हे आंदोलन जवळपास तब्बल 73 दिवस चाललं होतं. या आंदोलनामध्ये एवढं भयानक आहे की 184 पैकी 140 आमदार फक्त काँग्रेसचे निवडून आले होते. मात्र आंदोलनाची तीव्र दिशा पाहून 73 दिवस चाललेल्या आंदोलनामध्ये जवळपास 90 आमदारांनी राजीनामे दिले. शेवटी आंदोलनकर्त्याचं समाधान होईना म्हणून फेब्रुवारी 1974ला चिमनभाई पटेल, काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, त्यांनीही राजीनामा दिला. तरी आंदोलन थांबायला तयार नव्हतं. आणि अशा वेळेला या 73 दिवसामध्ये 25 ते 26 दिवस पूर्ण गुजरातमध्ये कर्फ्यू होता. लष्करांना प्रचारण करावं लागलं. सैन्य त्या ठिकाणी गुजरातमध्ये आलं होतं. आणि मग त्यावेळेला एक जे आपण घटना पाहतोय, 2 मार्च 1974 जमावबंदीचा आदेश आहे, तरी सुद्धा लोक आपापल्या पद्धतीनं आंदोलन त्या ठिकाणी करतच होती. तर अशा वेळेला ढालनी पोल भाग, म्हणजे अहमदाबाद ज्याला आपण आजचा ओल्ड सिटी म्हणतो, ढालनी पोल त्याला म्हटलं जातं, तर त्या भागामध्ये काही आंदोलनकर्ते जमा झाल्याचं पोलिसाला समजलं. मागाशी सांगितल्याप्रमाणे अगोदरच दिसताक्षणी गोळ्या घाला हा आदेश त्या ठिकाणी होता. साहजिकच आहे की या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. हवेत गोळीबार केल्यानंतर एका घरावर बसलेली चिमणी मरून पटकन सर्वाधिकच खाली पडली. तर त्या चिमणीचा एवढा त्या ठिकाणी असणारा परिणाम त्या ठिकाणी झाला की आंदोलनकर्ते तिकडे धावले, रक्तबंबाळ चिमणी होऊन पडलेली आहे. थोडंसं आंदोलन शांत झाल्यासारखं वाटलं. पोलीसही थोडं गेले. मात्र या चिमणीनं एवढी करामत करून दाखवली की त्या चिमणीला लोकांनी घेतलं. तिची रीतसर अंत्ययात्रा, अंत्ययात्रेला काही करता येत नाही, तिची अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्राच नुसती नाही काढली, त्याच्यामध्ये हजारो लोक जमा झाली आणि त्या चिमणीचा अंत्यसंस्कार केला. अंत्यसंस्कारावर लोक थांबली नाही, तर त्या चिमणीचं तिथे एक लगे पटकन स्मारक उभा करून टाकलं, एक कोनशिला उभा करून टाकली. तर त्याला आजही चकलीनी खांबी म्हटलं जातं. चकलीनी खांबी म्हणजेच चिमणीचे स्मारक. आज अहमदाबादमध्ये गेलो तर ओल्ड सिटीमध्ये आज पाहायला मिळते. तर एका चिमणीनं स्मारक उभं राहिलं. मात्र ही घटना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये एवढी झळकली, निर्दयी पोलीस. त्यामुळं आंदोलन एवढा भडका त्या ठिकाणी उडाला. आंदोलन पुन्हा खूप तीव्र होत गेलं. आणि त्यानंतर मी सांगितल्यासारखं की 103 बळी, त्याच्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आहेत. या 103 मध्ये 30 वर्षाच्या आतले जवळपास 63 विद्यार्थी आहेत. त्यामुळं गुजरात जी काही असेंब्ली असेल, गुजरातची विधानसभा बरखास्त करावं लागली आहे. आणि त्यातूनच आजचे पंतप्रधानासारखं नेतृत्व उभं राहिलं आहे. याचे आणखी भरपूर टप्पे आहेत. मात्र आजचा तूर्त एक विषय आपल्या पुढे घेतोय की 2 मार्च 1974ला गुजरातमध्ये महागाई, बेरोजगारी आणि या विद्यार्थ्यांचं काही मागण्यासाठी झालेलं आंदोलन, याच्यामध्ये एका साध्या चिमणीचा बळी गेला. मात्र त्या चिमणीनं करामत करून दाखवली.
की पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आंदोलन पुन्हा उभं राहिलं आणि शेवटी विधानसभेला बरखास्त करावं लागलेलं आहे. तर अशा रीतीनं चकलीनी खांबी म्हणजे चिमणीचं स्मारक हे या आंदोलनकर्त्याला एक ऊर्जा देणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा, सूचना आपल्या मांडा. पाहत राहा गाळी इतिहास.